Hello everyone, welcome to Mamta Academy. Today we are going to learn about A letter different pronunciation. बघा A लेटरचे आपण वेगळे pronunciation या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा साऊंड ऑफ वोवेल मध्ये आपण काही उच्चारण बघितले. ए चे उच्चार ॲ केव्हा करायचे असतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आणि अजून ए या लेटरचे ए असे उच्चार आपण केव्हा करत असतो ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर पहिले ते व्हिडिओ बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ए च्या ओ असे उच्चारण केव्हा होतो, म्हणजे कोणत्या शब्दांमध्ये ए लेटरला आपण ओ असे उच्चाराने त्यांना वाचन करत असतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा ही आपली ट्रिक आहे. ए नंतर डबल एल येत असेल, ए नंतर ए लेटर नंतर डबल एल येत असेल तेव्हा आपण ए अक्षराचे उच्चार ओ असे करत असतो. बघा इथे आपण काही उदाहरण घेतले आहे. ए लेटरला आपण ओ असे वाचन करणार आहोत. बघा पहिले एक्झाम्पल बघा आपण बघणार. हे काय नाव आहे बघा. कसं वाचन करणार याला आपण ऑल. कसं वाचणार ऑल. मग याला मराठीमध्ये कसं लिहिणार आपण ओ ओ ल ऑल असं लिहिणार ना. बघा आता याला व्यवस्थित समजून घेऊ आपण. ए ए प्लस डबल एल इज इक्वल टू ऑल असं झालं ना. आता याला मराठीमध्ये कसं लिहिणार बघा. ए ला आपण ओ असं लिहित आहोत आणि ल ला डबल एल ला ल. मग याला आपण असं ऑल असं वाचन करत आहोत ना. बघा याला आपण ए ला ओ असं उच्चाराने वाचन करत आहोत. तसंच आपण इथे सुद्धा ए लेटरला ओ या उच्चाराने वाचन करणार आहोत. बघा 2 नंबरचे एक्झाम्पल बघा. याला कसं वाचणार कॉल. कॉल लिहिणार कसं कॉल असं लिहिलं जाईल ते ओ च्या उच्चाराने कॉल. 3 नंबरचे बघा बॉल. ओ असं उच्चार होतंय ना बॉल. टॉल टॉल समजतंय. बघा व्यवस्थित बघून घ्या. 5 नंबरचे एक्झाम्पल वाचन करा. बघा काय आहे वॉल. वॉल ए ला आपण ओ या उच्चाराने वाचन करत आहोत. बघा व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे ए लेटरला आपण ओ या उच्चाराने वाचन करत आहोत. ए लेटरला ओ असं. बघा हे काही एक्झाम्पल घेतले आपण. अजून काही एक्झाम्पल्स घेऊ आपण जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित समजून जाईल. चला बघा अजून आपण काही वर्ड्स घेतले आहे. ए नंतर डबल एल येत असेल तेव्हा आपण काय करत असतो त्या ए ला ओ या उच्चाराने वाचन करत असतो. बघा काही वर्ड्स घेतले. ए नंतर डबल एल, ए नंतर डबल एल, ए नंतर डबल एल असं. ए नंतर डबल एल जेव्हा येतो तेव्हा आपण ए लेटरला ओ या उच्चाराने वाचन करत असतो. बघा मराठीमध्ये सुद्धा याचं लिहून घेऊ आपण. याला कसं वाचणार आपण हॉल. हॉल असं वाचणार त्याला. याला फॉल. फॉल. बघा व्यवस्थित बघून घ्या. ओ चा उच्चार होतय ना ऑल फॉल होतंय ना. बघा पुढचं बघा मॉल. मॉल एला आपण ओ या उच्चाराने वाचन करत आहोत. पुढचंच काय आहे बघा स्मॉल. स्मॉल जोड शब्द आहे. बघा व्यवस्थित बघून घ्या.
काय आहे? स्मॉल. स्टॉल. पुढचं काय आहे बघा? स्टॉल. कळलं का? बघा व्यवस्थित बघून घ्या. पुढचं बघा, तिकडच्या साईडला आपण लहान शब्द जे पहिले घेतले त्या शब्दांना जोडून आपण परत शब्द तयार केलाय. बघा, इन्स्टॉल. बघा, इन्स्टॉल. आता स्टॉल बघितलंय आपण, त्याच्या पुढे आपण इन लावलं तेव्हा नवीन शब्द तयार झालं. बघा, त्याला कसं वाचणार मग आपण? इन्स्टॉल. आपण एखादं ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो ना, हां, त्याला मराठीमध्ये कसं लिहिणार बघा, बघून घ्या व्यवस्थित. आता पुढचं आहे बघा, पुढचं काय आहे? रिकॉल. कॉल. बघा, रिकॉल. आता याच्यात सुद्धा एक कॉल आपण बघितले, त्याला आपण पुढे काही लेटर जोडला, त्यानंतर आपण नवीन वर्ड्स तयार केलं. बघा, रिकॉल. रिकॉल म्हणजे आठवण करून देणे. एखादी गोष्ट विसरली असेल, त्याला आपण आठवण करून देत असेल, तेव्हा आपण काय सांगतो? रिकॉल. समजलं? बघा, हे पुढचं काय आहे बघा? ओव्हरऑल. ओ व. बघा बघा व्यवस्थित. ओव्हरऑल. ओव्हरऑल. रोल असं लिहिणार. बघा, ओव्हरऑल. ओव्हरऑल जोड शब्द आहे बघा, व्यवस्थित बघून घ्या. बघा, इथे डबल एलचं हे लेटर आपण थोडेसे घेतले होते. आता याच्यात सुद्धा बघा, याच्यात सुद्धा एला ओ या उच्चाराने वाचन केलं जातंय. बघा, वॉन्ट. वॉन्ट. वॉन्ट असं एला ओ या उच्चाराने वाचन करत आहोत. बघा, वॉन्ट. हे ट आहे, न ला जोडलेला ट. कळतंय तुम्हाला? बघा, हे पुढचं काय आहे? वॉच. वॉच. असे शब्द आपण अजून ए या लेटरला ओ उच्चाराने कोणकोणते शब्द येतात ते आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे कळालं तुम्हाला? ए नंतर डबल एल, ए नंतर डबल एल ही आपली ट्रिक आहे. हे तुम्हाला असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणारे जे शब्द आहेत त्यांना थोडेसे घेतले आहेत. असेच व्हिडिओ आपण नवनवीन ट्रिकनुसार घेऊन येणार आहोत. आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडत असेल. अजून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटनला हिट करा. सो बाय बाय.